हाय गाइस, वेलकम टू माय चैनल शम्स फिशिंग। आज आए हैं स्पॉट पे शिकार के लिए बहुत दिनों के बाद। आते ही एक खुशखबरी मिली है जो कि आगे आपको बताऊंगा मैं। ये अपना ये इधर बैठा हूँ, ये अपना पुराना वाला फिशिंग स्पॉट है। और इधर आते ही एक खुशखबर मिली है जो पूरे 3 ज़िले हैं हमारे, सांगली, कोल्हापुर और सातारा, ये 3 ज़िलों के अंदर पहली बार होने जा रहा है कार्प फिशिंग कंपटीशन। ये हम लोग इधर लेने वाले हैं और उसके हमारे जो स्पॉन्सर है, खासकर हमारे मेजर साहब, वो अभी इधर मिल चुके हैं हमको। देखेंगे, उनके साथ बात करेंगे। उसके अंदर जो भी टर्म कंडीशन है, जो भी है, क्या करना है, कौन सा मछली पकड़ना है, ये सब आपको हमारे मेजर साहब बताएंगे। और स्पॉट तो आप देख चुके हैं पीछे, वही स्पॉट पे। ये दोस्तों, ये हमारे मेजर सर, इन्होंने ऑर्गेनाइज, जो कि पूरे महाराष्ट्र में और 3 ज़िलों में, खासकर सांगली, कोल्हापुर और सातारा, 3 ज़िलों के अंदर सबसे बड़ा फिशिंग टूर्नामेंट होने जा रहा है, वो भी कार्प वैरायटी के अंदर। तो आइए बात करते हैं हमारे मेजर सर के साथ। तो दोस्तों, अभी हमको इधर मेजर सर मिल चुके हैं, उनके साथ थोड़ा बातचीत करेंगे। और जो भी है कंपटीशन का, टूर्नामेंट का जो भी है, एंट्री फ़ी बोलो, टूर्नामेंट का जो नियम आठी जो है, जो प्राइज़ है, जो भी है, मेजर सर के साथ आप बात करेंगे। तो देखिए आगे हमारे मेजर सर। नमस्कार मेजर सर. नमस्ते. आपण इथं टुर्नामेंट घेतलेली आहे कार्प फिशिंगची, त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे मला. कार्प फिशिंगच्या टुर्नामेंटची माहिती अशी, पहिली गोष्ट म्हणजे 3 जिल्ह्यासाठी नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रासाठी टुर्नामेंट आहे. आणि खास करून ती प्रत्येक अँगलरच्या घरातल्यांसाठी कॉम्पिटिशन आहे. ती जेवढी जण इथं मासे पकडायला येतात, सगळेजण घरातनं शिव्या खाऊनच येतो. बरोबर आहे ना. असं कोण म्हणजे सुखासुखी येत नाही तर फिशिंगसाठी. मग त्यामध्ये कोणाची तर हॉबी आहे, कोणाला छंद आहे, कोण मासे पकडून त्याच्यावरती उदरनिर्वाह चालतो. तर जे लोक म्हणजे अँगलरसाठी आणि जे खास करून मासे पकडतात त्या लोकांना वाईट बोलतात, त्यांना एकदा माझ्या कॉम्पिटिशनचं पॉम्पलेट दाखवा. आणि हा जो फिशिंगचा गेम आहे, हा जसा क्रिकेटचा गेम आहे, कबड्डी, खो खो असे भरपूर गेम्स होत राहतात. तर मला हा फिशिंगचा गेम अजून वरच्या लेवलला घेऊन जायचं आहे. कारण की इथल्या भरपूर अँगलर्सना माहीत नाही आहे की फिशिंगच्या पण नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतात. बरोबर. तर हे मी आमच्या म्हणजे ह्या पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये पहिल्यांदाच ही मोठी कॉम्पिटिशन घ्यायला लागलो आहे. तर हे कॉम्पिटिशन ह्यासाठी घ्यायला लागलो कारण की जी लोक फिशिंग अँगलरसाठी जे वाईट बोलतात त्यांचं तोंड गप्प करण्यासाठी मी कॉम्पिटिशन घ्यायला लागलो. आणि इथून पुढं वर्षातून 3 कॉम्पिटिशन मी घेतोय. आणि अजून एक सांगायची आनंदाची बातमी म्हणजे मी स्वतःचा माझा टॅकल शॉप चालू करतोय, क्रेझी मेजर फिशिंग टॅकल नावानं, सांगली हरिपूर येथे. तुम्हाला जे पण काय परचेस करायचं आहे, माझ्याकडे 800 रुपयापासून ते 40,000 रुपयेपर्यंत तुम्हाला रील भेटतील. आणि कमीत कमी 700 ते 800 रुपयापासून रॉड ते तुम्हाला 25,000पर्यंत रॉड भेटतील. मग त्यामध्ये तुमचं सर्फ फिशिंग असून दे, कार्प फिशिंग असून दे, तुमचं स्नेकेड असून दे, माछेड असून दे, वालगोटू शिवडा असून दे, तुम्हाला प्रत्येक गेमसाठी हुक म्हणा, BKK ओनर. आणि मी जास्त करून म्हणजे ब्रँडेड ठेवणार आहे आणि चायनीज आयटम पण ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला मेजर कार्प बघायला मिळेल. पेलाजिक टाईपचे नोमॅड प्रो बेट कास्टिंग रॉड्स आहेत, चांगल्या प्रो अँगलर्स सगळे ते यूज करतात. त्यानंतर इंद्रा आहे आपल्याकडे, ओकोमाचा इंडी स्पिन आहे. तर टॅकल शॉप टाकायचं कारण म्हणजे कसं, इथं आम्हाला भरपूर ठिकाणी म्हणजे आम्ही जाऊन पाहिलं तर जे आम्हाला मटेरियल हवं असतं ते आम्हाला हा मटेरियल मिळत नाही. तर मी स्वतःच माझं मटेरियल सगळं मुंबईवरून, बँगलोरवरून परचेस करतो. तर इथल्या जेवढे अँगलर्स आहेत यांना पैसे देऊन पण जे हवं असेल ते मटेरियल भेटत नाही. आणि जरी भेटलं तर ते मटेरियल डुप्लिकेट भेटतं. बरोबर. टॅकल शॉप टाकायचं कारण हेच आहे की आपले जेवढे जवळचे मित्र त्यांचं कुठं दगाफटका होऊ नये आणि त्यांना योग्य दरामध्ये योग्य सामान भेटावं आणि ओरिजिनल भेटावं. त्यासाठी मी टॅकल शॉप 9 एप्रिलला चालू करतोय. मग त्या टॅकल शॉपच्या उद्घाटनाच्यामुळेच मी कॉम्पिटिशन चालू करतोय. वर्षातून 3 कॉम्पिटिशन घेणार आहे. आता ही सगळ्यात पहिली कॉम्पिटिशन आहे कार्प फिशिंगची. सेकंड मी घेईन हँडलाईनची कॉम्पिटिशन. तेव्हा पहिला पाऊस लागेल त्यावेळेस हँडलाईनची कॉम्पिटिशन घेणार आहे. आणि थंडीमध्ये स्नेकहेड मरळीची कॉम्पिटिशन घेणार आहे. प्राईज मनी हीच असेल. बरं, राहून एवढं सांगायच्यापेक्षा तुम्हाला मी कार्प फिशिंगची पूर्ण डिटेल माहिती सांगतो. कार्प फिशिंगमध्ये तुम्हाला 2,500 रुपये एंट्री द्यावी लागेल. 2,500 रुपयेमध्ये तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट मिळेल. ब्रेकफास्ट मिळाल्यानंतर तुम्हाला त्यावेळेस सकाळच्या बाजू तुमचा जे तुम्ही एंट्री फी भरली त्याच्या पश्चात तुम्हाला सांगायला लागलोय. सकाळचा ब्रेकफास्ट मिळेल, त्यावेळेस तुम्हाला एक कॅप आणि टी शर्ट मिळेल. एक कॅप टी शर्ट भेटेल. कॅप टी शर्टच्या नंतर तुम्हाला एक पाण्याची बॉटल भेटेल.
आणि एक वेस्टेज बॅग भेटेल. कारण की आम्ही जिथं कॉम्पिटिशन घेतले इथला परिसर स्वच्छ ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. बरोबर. कारण की आम्ही तर डेली फिशिंगला येतो. हो. म्हणजे जेवढे पण अँगलर खेळायला येतील त्यांना मी आता सांगतो, तुम्हाला यूज अँड थ्रोची बॅग मिळेल, वेस्टेज बॅग. त्याच्यामध्ये तुम्ही ते जो काही कचरा असेल तुमचा त्यामध्ये हे करा, एकत्र करा. आणि इथे एक छोटंसं आम्ही एक पॉईंट करणार आहे कचरा, तिथं तुमचं कॉम्पिटिशन संपलं तुम्ही तिथे कचरा आणून टाकू शकता. त्यानंतर दुपारी तुम्हाला 12 वाजता एक नॉनव्हेज जेवण देणार आहे. आता इंट्या जेवढ्या आल्या त्या सगळेजण नॉनव्हेजच आहेत. आता व्हेज कोण असेल तर इंट्रीमध्ये ते मला सांगेल पहिलंच. त्याच्यानंतर तुमची कॉम्पिटिशन सकाळी 7 वाजता चालू होणार आहे, ते संध्याकाळी 4 वाजता क्लोज होईल. कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात कॉम्पिटिशन चालू झाल्यानंतर जो पहिला रूल आहे तो रूल असा आहे की कुणीही मद्यपान करून, म्हणजे थोडक्यात दारू पण कुणी कॉम्पिटिशनला येऊ नये. तसा कोणता अँगलर आढळल्यास त्याला डिस्क्वालिफाय करण्यात येईल. बरोबर. प्रत्येक अँगलर संगत एक माणूस अलाउड आहे, पण तो माणूस हात लावणार नाही. जो ज्याची एंट्री आहे तोच माणूस कास्टिंग करणार, तोच फिशला कॅच करून साईडला आणणार. त्याला जर का गरज असेल तर येताना तो कमिटीला सांगू शकतो, बाबा मला मासा लागलेला आहे आणि तुम्ही काय असेल ते मला मासा काढण्यासाठी मदत करा. तरच कमिटी त्याच्या माशाला लँडिंग नेटनं वरती घेऊ शकते. त्याच्याकडे स्वतःचं इंडिव्हिज्युअल लँडिंग नेट असेल तर वेलनगुडे तो स्वतः आपला मासा बाहेर काढू शकतो. बरोबर. ओके. तर सगळ्यात 5व्या नंबरचं प्राईज असं आहे, ज्याला पहिला मासा लागेल कॉम्पिटिशन चालू झाल्या त्याला आपण 5,000 रुपयाचं रोख बक्षीस आणि एक ट्रॉफी ठेवली आहे. त्याच्यानंतर ज्याला मॅक्झिमम कॅशेस होतील माशांचे त्याला आपण 5,000 रुपये रोख कॅश बक्षीस आणि एक ट्रॉफी ठेवली आहे. आणि सगळ्यात बिग साईज मासा, बिग साईज म्हणजे अजून एक सांगायचं म्हणजे तलापिया तलापिया, मांगूर, मरळ, स्नेकहेड आणि हे वैशिवडा म्हणजे आपला शिवडा, पानगळ, हे मासे कॉम्पिटिशनमध्ये काउंट नाहीच होणार. म्हणजे कुणाला पहिला मासा समजा लागला शिवडा, कुणाला किल्यापी लागली, तो मासा काउंट नाहीये. तो मासा तुम्ही काढून घरी घेऊन जाऊ शकता. कॉम्पिटिशन ही कॅच अँड रिलीज आहे, पण जे मासे कॉम्पिटिशनमध्ये अलाउड नाही ते मासे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तुम्हाला लागले तर. ज्याचा बिग कॅच असेल तो फर्स्ट विनर होईल. त्याला 50,000 रुपये कॅश रोख रक्कम देण्यात येईल, एक ट्रॉफी देण्यात येईल क्रेझी मेजर फिशिंग टॅकलच्या तर्फे. आणि टॅकलसाठी मला H2 हिस्ट टू ओशन, मेजर क्राफ्ट कोकोमा आणि पेलॅजिक ट्राईब हे मला स्पॉन्सर आहेत टॅकलसाठी. म्हणजे ज्याला फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज मिळेल त्यांना प्राईजच्या बरोबर टॅकल्स पण भेटणार. म्हणजे समजा रॉड असू शकतं, रील असू शकतं, एनीबडी ते आपल्याला जे काय स्पॉन्सर करतील त्या हिशोबाने. थोडक्यात गुडीज बॅग सर. गुडीज बॅग वेगळी. गुडीज बॅग म्हणजे कसं, तुम्ही जेव्हा कॉम्पिटिशनला उतरता त्यावेळेस तुम्हाला गुडीज बॅग, जो कंडक्टिंग टीम असेल त्यांच्याकडून तुम्हाला गुडीज बॅग मिळते. गुडीज बॅगमध्ये काय मिळतं, तुम्ही तो 2 खेळाचा कार्प खेळणार आहे त्या कार्पमध्ये तुम्हाला फिडर ते गुडीज बॅगमध्ये मिळतात. तर आम्ही पहिल्यांदाच घ्यायला लागलो कॉम्पिटिशन. एवढे मोठे आमचे पण आता सध्या स्पॉन्सर आता मिळालेत. आता पहिल्यांदा घ्यायला लागलो आहे कॉम्पिटिशन. म्हणजे कसं आहे, नेक्स्ट टाइम आम्ही प्रयत्न करू गुडीज बॅग पण द्यायचा. पण कसं आहे, इथल्या लोकल अँगलरसाठी आणि आपले जेवढे महाराष्ट्रातले अँगलर, पहिली गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन शक्यतो कार्प फिशिंगच्या होत नाही. हे पहिल्यांदाच होत आहे 3 जिल्ह्यामध्ये. पहिल्यांदा होते, झाले पहिली कॉम्पिटिशन AIG थ्रू पण हा कॉम्पिटिशन होतात. पण माझा प्रयत्न हाच आहे की वर्षातनं कमीत कमी 4 ते 5 कॉम्पिटिशन हे व्हायला पाहिजेत. कॉम्पिटिशन घेण्याचा उद्देश कसा माहिती आहे का, नवीन लोक येतात, नवीन मैत्री होते, ओळख होते मेन म्हणजे. बरोबर. आणि एकमेकांचे अनुभव एकमेकांना शेअर करतात. त्यामुळे कसं आहे, कॉम्पिटिशन घेण्यामागचं कारण खूप मोठं आहे. कारण की प्रत्येकाला मला इथे हँडलाईनवरनं रॉडवरती आणायचं. तर कॉम्पिटिशनचे थोडेफार मेन रूल्स आहे ते सांगतो. कॉम्पिटिशन प्रत्येक रॉडला म्हणजे प्रत्येक एंट्रीला एकच रॉड तुम्ही घेऊन खेळू शकता. एका रॉडला एक पॉपअप आणि एक फिडर. सिंगल पॉपअप कॉम्पिटिशन आहे. तुम्ही 2 फिडर 2 पॉपअपवरती नाही खेळू शकत. एका रॉडला एकच फिडर एकच पॉपअप, 2 पॉपअप तुम्ही लावू नाही शकत. तुम्हाला जर का पॉपअपवरती खेळायचं नसेल तुम्ही सिंगल हुकवरती खेळू शकता, पण गुच्छागावरती खेळू शकत नाही. सिंगल हुकला बाईट काय? सिंगल हुक तुम्ही काय पण लावा, तुम्ही पीठ लावा, फक्त लाईव्ह बेट लावू शकत नाही तुम्ही. कारण की लाईव्ह बेटला तुम्हाला कार्प व्हरायटी लागणार नाही. तर कार्प व्हरायटीमध्ये कोणते मासे कॉम्पिटिशनमध्ये अलाउड आहेत, एक रूह झाला, एक मिरगल झाला, एक तांबर झाली, एक कानस झाली, तुमचा कटला झाला, चिपरन झाली. तर हे मासे काउंटमध्ये तुम्हाला अलाउड आहे कॉम्पिटिशनमध्ये. आणि कॉम्पिटिशनची एंट्री बुकिंग ही चालू झाली 3 दिवस झालं. एक 40 एंट्री आत्ता आलेल्या आहेत. मी मॅक्झिमम 100 एंट्री घेणार, त्याच्यावरती एंट्री घेणार नाही. कारण की इथं मी हँडल नाही करू शकत, एवढी जागा पण नाही आहे. तर 100 एंट्री सफिशियंट होऊ शकतात इथं. आणि 5 तारखेपर्यंत 5 एप्रिलपर्यंत लास्ट डेट आहे एंट्री करायची. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल जे काय आहे कॉम्पिटिशनची मी शम्सला देतो, त्याच्या यूट्यूब चॅनलवरती टाकल. तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि आपली स्वतःची सीट बुक करा. ओके. बेस्ट ऑफ लक. हॅलो मित्रांनो, सॉरी एक गोष्ट सांगायची राहिली. कॉम्पिटिशन आपली कॅच अँड रिलीजमध्ये आहे. तुम्हाला जो काय फिश कॅच होईल तो लँड झाल्यानंतर त्याचे मेजरमेंट, त्याचं वेट काउंट केलं जाईल आणि तो मासा परत रिलीज करायचा आहे. कार्प व्हरायटीमध्ये जो पण लागेल तो. बाकी तुम्हाला कार्प व्हरायटीतून जो पण फिश कॅच होईल तो तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण
कार्पमधला जो पण कोणता फिश आहे तो तुम्हाला कॅच झाल्यानंतर लँड झाल्यानंतर परत तुम्हाला फोटो वगैरे वेट करून रिलीज करायचा आहे, हे सांगायचं होतं. तर प्रयत्न करा जास्तीत जास्त सहभाग घ्यायचा. भरपूर काय शिकायला मिळतं कॉम्पिटिशन खेळल्यानंतर ना. कॉम्पिटिशनला एकदा मासा लागला ना की त्यावेळी जो BP आणि हार्ट रेट वाढतो ना, ती मजा वेगळीच असते. त्यामुळे प्रयत्न करा तुम्ही कॉम्पिटिशन खेळायचा, तुमच्यासाठीच घेतली जास्तीत जास्त. आणि बाहेरच्या स्टेटमधून पण अँगलर आले, हैदराबादमधून 5 एंट्री आल्यात, कर्नाटकमधून 8 एंट्री आल्यात. तुम्ही लोक प्रयत्न करा. तुम्ही भागात असून कॉम्पिटिशन खेळत नाही तर मग तुम्हाला मुंबई पुण्याला जाऊन कॉम्पिटिशन खेळावी लागेल. केले नवीन प्रयत्न आपण चालू केला आहे, बघा तुमच्या सहयोगानं इथून पुढे पण आपण घेऊ. पण प्रयत्न करा जास्त करून सहभाग घेण्याचा. थँक्यू.